आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं घडत नाही, पण त्याला आपण कसं स्वीकारतो हे आपल्या माइंडसेटवर ठरत असतं. काही लोक अडचणीत तुटून जातात, तर काही लोक त्यातूनच स्वतःला घडवत असतात. फरक फक्त विचारांचा असतो. जेव्हा मनात सकारात्मकता आणि स्वतःवर विश्वास असतो, तेव्हा कठीण वेळही आपल्याला काहीतरी शिकवून जात असते. म्हणूनच परिस्थिती बदलण्यापेक्षा आपला माइंडसेट मजबूत करणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण मन जिंकलं की सर्व काही जिंकता येतं. काल मला माझ्या सिस्टरचा कॉल आला, म्हणजे माझ्या छोट्या चुलत बहिणीचा कॉल आला की दीदी तू तब्येत तुझी मेंटेन कशी ठेवते, कारण माझी पण तब्येत आहे ना खूप जास्त झालेली आहे. म्हणजे तिचं म्हणणं आलं की तब्येत जास्त झालेली आहे, काहीतरी थोडंसं मला टिप्स दे. तर तुम्हाला जर या टिप्स हव्या असतील, तुम्हाला पण या टिप्स हव्या असतील, तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाही होईल. तर आहे ना, आज होती मुलींची पार्टी, तर त्याच्यासाठी मी तिला हेल्प करत होते. तिचं म्हणणं होतं की मी स्वतःच करेल, पण म्हटलं नाही, कारण गॅसपाशी आहे ना भीती वाटत असते, त्याच्यामुळे तिला म्हटलं नाही मी तुला करून देते. तर मुलांसाठी आज आहे ना सँडविच रोल बनवायचं होतं ॲक्च्युली चपातीपासून, का तर हेल्दीच मी मुलांसाठी पण हेल्दीच प्रेफर करते, म्हणजे त्यांनाही हेल्दी गोष्टी देण्याचाच प्रयत्न करत असते. तर म्हटलं व्हेजिटेबल सँडविच तुम्हाला मी बनवून देते, कारण रोल आहे ना सँडविच मेकरमध्ये होणार नाही, त्यापेक्षा मी तुम्हाला सँडविच बनवून देते. तर इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत, त्याचबरोबर व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. आणि याचा पूर्ण व्हिडिओ आहे ना परीच्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की पाहू शकताय. स्वरा शितोळे म्हणून तिचं चॅनल आहे यूट्यूबला, तर तिथे मी पोस्ट केलेलीच आहे, तो व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे. बघा, आपण धावपळीत आपण सर्वांचं व्यवस्थित तर करत असतो, पण आपण आपल्या स्वतःचीही काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे आहे ना स्वतःसाठी टाईम द्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तर सांगतच असते की तुम्ही गृहिणी आहात, असं नाही की तुम्ही सर्वस्व आपलं घरच्यांसाठीच म्हणजे देऊन टाकायचं. हो, तुम्ही सगळं करा, घरातील सर्व काम करा, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण काय होतं, ठराविक वयोमानानंतर नाही ना याचा त्रास दिसायला सुरुवात होतो. आम्हीसुद्धा या चुका केलेल्या आहेत, पण आता 10 वर्ष झाले मी या चुकातून बाहेर पडलेले आहे, मी सुधारलेले आहे. लग्न झाल्यानंतर मी पण हेच केलं की फक्त घरच्यांसाठी करायचं, स्वतःची बिलकुलही काळजी घ्यायची नाही, फक्त करत राहायचं. पण काही गोष्टी शिकून जातात, त्यातून स्वतःला जगायलाही शिकून जातात त्या. तर मी माझ्या स्वतःसाठी जगायला सुरुवात केलेली आहे. घरच्यांचं पण करायचं, नाही करायचं असं नाही, पण त्यातून स्वतःलाही टाईम आपण दिला पाहिजे. नाही, तुम्ही हेल्दी गोष्टी बनवा घरामध्ये, त्या खा, आणि जेणेकरून आहे ना घरातीलच गोष्टी खाव्यात. कारण आहे ना बाहेरच्या आपण खाण्याने आपल्या स्किनला पण खरंच प्रॉब्लेम येतो. छान झाले ना, आत्ता खाऊन एवढे मस्त झालेले. तर स्किनसाठीची सर्वात मोठी एक टिप मी तुम्हाला देते. बघा, ज्यावेळेस आपलं वजन 40 किलो असतं, 60 किलो असतं किंवा 50 किलो असतं, म्हणजे ज्याचं वजन 20 किलो आहे, 20 किलोच्या मापाने आपण 1 लिटर पाण्याला सुरुवात करायची असते. तर आपण आहे ना 60 किलो जर वजन असेल, तर तुम्ही आहे ना दिवसाभरामध्ये 3.5 लिटर पाणी तरी तुम्ही घेतलं पाहिजे नाही. तर मी मिशोवरून आहे ना एक गोष्ट मागवली होती, जेणेकरून मला आता एवढ्यात आहे ना पितळेची भांडी वगैरे खूप आवडायला सुरुवात झालेली आहे. तरी तीच वस्तू आहे आणि एकदम कमी रेंजमध्ये मला, म्हणजे प्युअर पितळ तर ते नाही आहे बरं का, तर एकदम छान रेंजमध्ये मला हे भेटलेलं आहे. आणि त्याचं स्टोन वगैरे इतका छान आहे ना वरती, तर याच्यामध्ये आपण बडीशोप ठेवू शकतो आहे, त्याचबरोबर काजू बदाम ठेवून हे डायनिंग टेबलवरही ठेवू शकतो आहे. त्याचबरोबर यात आपण चहा पावडर आणि साखरसुद्धा ठेवू शकतो आहे किचनमध्ये, तर तुम्ही कसा पण याचा वापर करू शकताय. तर मी आता काय करते, थोडे वस्तू घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून माझं पूर्ण किचन आहे ना या वस्तूंनी सेट होणार आहे काही दिवसांमध्ये. तर ही आमची पिल्लू आहे ना खूप आगाऊ आहे, आणि मी किचनमध्ये असली की हिची लुडबुड आहे ना किचनमध्ये चालूच असते. आणि हिला आहे ना मध्यंतरी 4 बेबी झाले, पण माहिती नाही बरं का, पण हिने आहे ना ते 4ही बेबी खाऊन घेतले. पण ॲक्च्युली असं ऐकलेलं होतं मी की ज्यावेळेस ती पहिल्यांदा आई होते ना कॅट, त्यावेळेस ती तिची बेबी खातेच. ठीक आहे, हां छान आहे गाईड, सगळं छान झालं. माझं केलेलं पण छान झालं, हिचं पण छान झालं. नाइस। ओ हमारा क्या कैसे लगा सैंडविच? बहुत ही अच्छा है। नाइस, वेरी सो प्रीटी, सो गुड, सो नाइस, व्हेरी टेस्टी, अमेझिंग. तर यशला आहे ना मी 9thलाच बाहेर टाकलं होतं अकॅडमीला.
तर काही निर्णय आहे ना मनाच्या विरुद्ध जाऊनही घ्यावं लागतात लेकरांसाठी. तर खूप जड जातं बरं का त्या गोष्टी, पण त्यातून आता सावरत आलेलो आहोत आम्ही थोडं तरी, म्हणजे 80% तरी थोडंसं, नाही 80% नाही, म्हणजे 100 20% थोडंसं चेंज झालेलं आहे माझ्यामध्ये, म्हणजे मी थोडंसं ते स्वीकारत आहे. पण काय होतं ना, ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो त्यावेळेस ते लेकरांनाही तिकडं समजत असतं, त्यामुळे त्यांना पण आपली जास्त आठवण येत असते. त्यामुळे मी माझा विरंगुळा करण्याचा प्रयत्न करत असते. तर ॲक्च्युली 10 दिवस झाले यश सुट्टीसाठी आलेलं होतं. त्याला 9th क्लासचे एक्झाम टेस्ट पेपर काय असेल ते कंप्लीट झाले आणि त्याला सुट्टी भेटली होती, तर त्याला आम्ही घेऊन आलेलो होतो आणि तो उद्या जाणार होता. त्याच्यामुळे म्हटलं आज स्पेशल त्याच्यासाठी आहे ना मस्त आमरस चपाती बनवावी, कारण त्याला आता डायरेक्टली महिन्यानंतरनं सुट्टी लागणार आहे आणि तो माघारी येतोपर्यंत मग माझं तरी मन होणार नाही की लेकरू तसंच गेलं, त्याला आमरस चपाती खायला नाही घातली आपण आणि आपण ते खायचं. म्हणजे प्रत्येक आई ही अशीच असते, सगळ्यांचं हेच असणार आहे. आणि मी प्रत्येक गोष्ट काय करत असते, थोडं थोडं काय, आता कांदा कट केला, चॉपरने कांदा कट केला, मी लगेचच त्याच्यासाठी जे जे साहित्य वापरले ते लगेचच ठेवून दिलं धुवून स्वच्छ, जेणेकरून आहे ना आपल्या किचनमधलं काम एकदम इझी होतं आणि किचन स्वच्छ राहायला ही मदत होत असते. तर म्हटलं चला आता यशला तर काही बटाटा खायचा नाही आहे, त्याला आहे ना थोडासा पायांना चिरा वगैरे पडलेले आहेत, त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितले त्याला की तू बटाटा खाऊ नको, म्हणजे काही 2-4 प्रकार सांगितलेले आहेत खायला. पण म्हटलं थोडंसं खायला चिटिंग करायला हरकत नाही, का तर उष्ण पदार्थ खायचे नाहीत आणि आंबा पण उष्णच असतो. म्हटलं छान असे डाळ भात करावा, म्हणजे वरण भात करावा, बटाट्याची भाजी आणि पुऱ्या ठरवल्या होत्या, कारण श्रीखंड, त्याचबरोबर आंब्याचा रस आणि पुरी, त्याचबरोबर आंब्याचा रस आणि पुरणपोळी पण खूप छान लागते. नेक्स्ट टाईम जर यश येतोपर्यंत आंब्याचा सीझन चालूच असला, म्हणजे आंबे छान प्रकारे भेटले, कारण काय होतं ना पाऊस चालू झाला की आंब्यांमध्ये आळ्या पडतात. जर तसं काही नसेल तर मी नक्की त्यावेळेस आहे ना आमरस आणि पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न करेन यासाठी, कारण त्यालासुद्धा पोळ्या खूप आवडतात आणि मलासुद्धा पोळ्या खूप आवडतात. तर आणि आत्ता सध्या तरी आंब्यांचे रेट एवढे आहेत ना, खरंच खूप यावर्षी खूप आंबे महाग आहेत, कारण आहे ना यावर्षीचं सीझन थोडंसं कमी आहे, म्हणजे आंबे यावर्षी थोडेसे कमी आहेत, त्यामुळे सीझन म्हणजे खूप रेट चालू आहेत. तर ठीक आहेत, चालू द्यात, कारण आपण प्रत्येकच गोष्ट जास्त विचाराने करत नाही, काही काही गोष्टींना विचाराच्या पलीकडे जाऊन पण करावं लागत असतं. तर जास्त शुगर वगैरे मी वापरली नाही, तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या मुलांना जास्त करून मी साखरेपासून लांब ठेवते. मी स्वतः घेते बरं, मी किती चहा किंवा कॉफीमध्ये, चहा तर मी सोडूनच दिलेला आहे, पण कॉफी माझी दिवसभरात 2 कप तरी ठरलेलेच असतात. आणि मुलांना, परीला पण आणि यशला पण आणि सचिनला पण मी साखरेपासून लांब ठेवत असते, कारण साखर किती शरीरासाठी हानिकारक आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि यश आज हट्ट केला की मला कॉफी प्यायची आहे, तर त्याला आहे ना थोडंसं करून मी काय करते, ठीक आहे, कारण असं म्हणजे आईचं मन होत नाही की बाबा आता लेकरू आज आहे उद्या जाणार आहे, मग त्याला नाही म्हणायचं का, तर ते गेल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं वाईट वाटतं. ज्यावेळेस मी कॉफी घेत होते त्यावेळेस त्याचं म्हणणं आलं की मला पण कॉफी बनव, तर दोघांसाठी स्पेशली कॉफी बनवलेली होती. आणि म्हटलं चला स्वयंपाक करत करत थोडंसं शांत त्याच्यापाशी पण बसावं. तर हे मनीमाऊ परत आलीच माझ्यापाशी, तिची लुडबुड चालू झालेली आहे. बघा आता मी पाण्याबद्दल तुम्हाला सांगते. तुम्हाला तब्येत मेंटेन ठेवायची आहे ना, तर तुम्ही काय करायचं, सकाळी उठलं की प्रथम थोडंसं थंड पाणी प्या. थंड पाणी पिल्याच्या नंतर अर्ध्या तासाने तुम्ही 1 ग्लास गरम पाणी करून प्या, म्हणजे एकदम कोमट पाणी प्या. मग तुम्ही ते अगोदरच्या ग्लासाबरोबरचं तुम्ही 1 ग्लास पाणी पिल्याच्या नंतरनं तुम्ही त्याच्यानंतरनं 1 ग्लास चिया सीडचं पाणी पिऊ शकताय. म्हणजे पहा, रात्री कालच्या ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आदल्या रात्री मी 1 चमचाभर चिया सीड पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ते मी पिले. मग ते पाणी तुम्ही पिताना, चिया सीडचं पाणी पिताना किंवा ते पाणी पिण्याच्या अगोदर आपल्याला 1-1.5 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे, का तर ते चिया सीड पोटात जाऊन फुगत असतात, ज्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे 1 ग्लास रूम टेम्परेचर पाणी प्या, त्याच्यानंतरनं चिया सीडचं पाणी प्या आणि ते पाणी पिल्याच्या नंतरनं तुम्ही परत 1 ग्लास साधं पाणी प्या. मग हे प्रोसेस तुमची 1 तास जरी गेली तरीही चालेल. फक्त चिया सीडचं पाणी पिण्याच्या अगोदर 1 ते 1.5 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. तर चिया सीडचे भरपूर असे फायदे आहेत शरीरासाठी, भरपूर. तर तुम्ही नक्की ते पाणी घेऊ शकताय. त्याचबरोबर दिवसामध्ये आहे ना, तुम्हाला आता पाणी प्यायचं लक्षात राहत नाही, 1 लिटरची बॉटल घ्यायची, 1 किचनमध्ये ठेवा, 1 बेडमध्ये ठेवा, 1 हॉलमध्ये ठेवा. तुमचं 60 किलो वजन आहे ना, तुम्ही 3 लिटर, सकाळी तर 1 लिटर पाणी तुमचं कंप्लीट थोडक्यात झालेलंच आहे. तुम्ही 3 लिटरच्या बॉटल अशा 3 रूममध्ये ठेवून द्या. तुम्ही जिथं जासाल तिथं एक एकच घोट घ्या. पण पाणी पिताना पण कसं प्यायचं असतं तुम्हाला
प्रोसेस माहिती असणं आवश्यक आहे. पाणी तोंडात घ्यायचं, तोंड बंद करायचं आणि आपण ब्रश केल्याच्यानंतर कसा गुळणा करतो पहा, तसं ते पाणी तोंडात फिरवायचं, म्हणजे जेणेकरून जी पोटात तोंडातली जी लाळ असते ना ती पोटात गेले ना, याने त्या पाण्याचा रिझल्ट तुमच्या शरीराला लागणार असतो आणि पोटाच्या विकारापासूनही तुम्ही लांब राहू शकता. आपण काय म्हणतो, मी भरपूर पाणी पिते पण माझं पोट काही कमी होत नाही. तुम्ही ही गोष्ट करून पहा, बघा तुम्हाला महिन्याच्या आत रिझल्ट नक्कीच जाणवणार आहे. महिना पण गरज नाही आहे. आता हो का, ज्या चरबी असेल तर ते वेगळं, पण पाणी पिल्याने सुद्धा पोट वाढतं, हे एक वेगळं असतं. कारण वरून पाणी पितो आपण त्यावेळेस, ज्यावेळेस तोंड न लावता पाणी पितो ना, त्यावेळेस पोटावरची चरबी ही वेगळी असते, म्हणजे ते पोट फक्त फुगतं आणि जी चरबी असते तिला वितळायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही पाणी या प्रकारे पिऊ शकताय. जेवण करताना चुकूनही पाणी प्यायचं नाही. आता काल मी एक पूजेला गेलते, त्याचा व्हिडिओ उद्या येईल. काल एका पूजेला गेलते मी, तिथं बसणाऱ्या प्रत्येकाने अख्खी बॉटल तिथंच फिनिश केली, म्हणजे अर्धा लिटरच्या बॉटल त्यांनी दिली त्या आम्हाला जेवण करताना. प्रत्येकाने आपापली बॉटल फिनिश केली. मी फक्त एकच घोट पाणी घेतलं होतं आणि मला तिथं खरंच अभिमान वाटला की मी स्वतःकडं मी लक्ष देते. खरंच खूप मी खुश झाले आणि मी माझ्या आहोंना सुद्धा बोलले, बघा म्हटलं सर्वांनी सगळ्या बाटल्या फिनिश केल्या, कुणाची अर्धी झाली, कुणाचं काय, पण मी फक्त बघा सगळ्यात जास्त पाणी माझंच आहे बॉटलमध्ये. आणि तिथं जे म्हणजे स्वच्छता करायला होत्या लेडीज, त्यांनी सगळ्यांच्या बॉटल नेल्या, पण माझ्या बॉटलला हात लावायचा तिचा धडा झाला नाही, का तर माझी बॉटल अख्खी होती, त्यामुळे तिने ते टाकून देण्यासाठी घेऊन गेलीच नाही. तर या गोष्टी आहेत ना, आपण फॉलो केल्या पाहिजे नाहीत. आता मी जेवायला बसले, आज तुम्हाला तांब्या दिसतोय, पण शक्यतो कोण आम्ही जेवायला बसताना तांब्या घेऊन बसत नाही, का तर आम्ही जेवताना कोणीच पाणी पित नाही. जेवण करताना बिलकुलही पाणी प्यायचं नाही. हो, तिखट लागलं ना तुम्ही एक घोट पाणी प्या, जेवण झाल्यावरती पण एकच घोट पाणी प्यायचं, पण जास्त करून पाणी प्यायचं नाही. आणि जेवण झाल्यानंतर ना अर्धा-पाऊण तासाने तुम्ही पाणी पिऊ शकताय. तर चला मग, आजचा व्हिडिओ छान असा होता. कसा वाटला आजचा व्हिडिओ? काही माहिती पाहिजे नसतील, डाएटवरती काही टिप्स पाहिजे नसतील, स्किन केअरवरती काही टिप्स पाहिजे नसतील, तर नक्की कमेंट करा, नक्की व्हिडिओ बनवण्यात येईल. आय होप आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल. आणि ही आहे ना आमची काऊ चाऊ बेकर आहे, खूप आगाऊ आहे. तिने आहे ना तिची 4 बेबी खाल्ले आणि खूप वाईट वाटलं त्यावेळेस आहे ना, आणि तिला पण वाईट वाटलं असेल, पण काही कारण असेल की त्या खात असतील. चला मग, आता इथं स्वामींचं पण ताट होतं नैवेद्याचं, तर ते पण घेतलेलं होतं. आणि नैवेद्य केव्हा पण टाकून द्यायचा नसतो, तो आपण जेवण करताना तो आपण स्वतःसाठी घ्यायचा असतो, म्हणजे सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं असतो. चला मग, श्री स्वामी समर्थ. बाय, काळजी घ्या सर्वांनी.